नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय भेदभावनान् सोऽहमित्यसौ भावनाभिदा पावनीमताम् भावशून्यसद्भावसुस्थितिः भावनाबलात् भक्तिरुत्तमाम् हृत्स्थले मनस्वस्थता क्रिया भक्तियोगबोधाश्च निश्चितम् वायुरोधनात् लीयते मनः जालपक्षिवत् रोधसाधनं चित्तवायवश्चित्क्रियायुता शाखयोर्द्वयी शक्तिमूलका लयविनाशने उभयरोधने लयगतं पुनर्भवति नोऽमृतम्।
जगाचा सगळा व्यवहार हा भेदावर चाललेला आहे, म्हणून भक्तीत सुद्धा भेद नकळत आहे. त्याच्याबद्दल आपण बघत होतो. भेदभक्ती आहे, अभेदभक्ती आहे. अर्थात यांनी आत्ता जे म्हटलं आहे, भेदभावनात सोहमित्यसौ भावनाभिधा पावनी मता. भेदभक्तीहुनी तोच मी अशी, ऐक्यभक्ती ही अतिपवित्र. भक्तीत दोन भक्त आणि ज्याची भक्ती करायची तो, या दोन गोष्टींनी सुरुवात होते, हे बरोबर आहे. ते सगळं प्रपंचाचं स्वरूपही तसंच आहे. तर त्याचं भेदमूलकच मुळात प्रपंच, आणि त्याच्याशिवाय तो होणारही नाही. तर इकडेही तसं एकदम अभेद तर काही होणार नाही. मी भगवंत आहे ह्या शब्दाला तसा त्या अर्थाने, म्हणजे नुसतं म्हणण्याला काही अर्थ नाही. मी तोच असेन तर काही उरलंच नाही कर्म करायचं. तर त्या स्थितीला जायचं, याच्यासाठी भेदाची भक्ती पहिल्यांदा. मग ती आपण सत्पुरुषांची करा, देवाची म्हणून करा. म्हणून पहिल्यांदा या भेदभक्तीचा त्याने विचार केला. त्याच्या आधी जे विचार केले, काय वाङ्मन कार्यमुत्तमम, त्यामध्ये पूजनं जपश्चिंतनं क्रमात, हा जो अगदी सुरुवातीला सांगितले, त्याचा हा आता शेवट होत चालला. की भक्ती, मग आता ज्ञान, आणि त्यानंतर योग, असं त्यांना अभिप्रेत आहे. आता इथून थोडंसं त्या उपनिषद रूप जो कठीण थोडा विषय, थोडासा कठीण आहे, असं फार नाही. आपण सारांशाने तो बघू. हे 10पर्यंतचे श्लोक झाले. पुढचे साधारण जे योगासंबंधी आहेत त्याची प्रस्तावना आणि त्याचा सारांश सांगणारे एक 5 श्लोक आहेत. आणि नंतर शेवट त्याचा, आपल्याला कुठे जावं आणि कर्मांची स्थिती, परत कर्म राहिलं तर त्या कर्माच्या योगासाठी परत काही काळ 5 श्लोक दिले. बघू आता. शक्यतो अशी अपेक्षा आहे की हे सारांशाने बघता यावं. तर भेदानं प्रपंचाची सोय होते, व्यवहार होतो. तोच मुळात 2 आहेत म्हणून व्यवहार आहे. एक असेल तर कोणाशी कोण व्यवहार करणार, देणार कोण, घेणार कोण. समजा मी एकटाच आहे, तर द्यायचं कोणाला आणि घेणार कोण, हा प्रश्न राहील. तर त्यामुळे व्यवहार होतो. पण अडचण आहे ती त्याच्या पुढे आहे. आता एखाद्या ठिकाणी समजा घर बांधायचं, ते खाणीतले दगड काढले, खड्डा झाला तयार, तो खोल झाला, तसं तिकडं उंच घर झालं. तेव्हा इकडे खोल, तिकडे उंच, असे भेद राहणार. तर असे भेद निर्माण होतच राहणार. तरच इकडे कदाचित एखादी खाण पण तयार होईल आणि तिकडे एखादं घर पण तयार होईल. अगदी साध्या विचार केला तर तसंच संपत्ती आहे. एका बाजूला संपत्तीची लोक दिसतात, संपत्ती दिसते, दुसऱ्या बाजूला विपत्ती दिसते. हे दोन्ही तशा म्हटलं तर इंटरॅक्शनच सुरू आहेत. कुणीतरी विपत्तीत होता, तो काही मार्ग मिळाले, संपत्तीवान झाला, असंही झालं. कोणी संपत्तीवान होता, अयोग्य मार्गाने गेला, विपत्तीत पडला, असंही होऊ शकतं. तर जसं सागर आहे तसे डोंगरही आहेत. इकडे खोल महासागर आहेत, तिकडे मोठे डोंगरही आहेत. हे सगळं असलं तरी आपल्या एक लक्षात येईल की ज्या भेदामुळं प्रपंचाची सोय होते किंवा त्याचा व्यवहार सुरू राहतो, कुणीतरी काहीतरी मिळवायला बघतोय आणि कोणाकडून तर काहीतरी खर्च केला जात आहे, असं चाललंय म्हणूनच हे चक्र सुरू आहे. नसेल तर चक्र नाही सुरू राहणार आहे. तर तसं भेदानं प्रपंचाची सोय जरी झाली, व्यवहार जरी झाला आणि तो करायचा असला तरीसुद्धा ह्या भेदानं जर मूळ धरलं मनात, अडचण आहे तिथं. हा जो भेद आहे त्यानं जर मनात मूळ धरलं तर काय अडचण होईल, तर परमार्थाचा घोटाळा होईल. कारण व्यवहाराने सुखी होणारा मनुष्य नाही, व्यवहाराने आयुष्य जाणारे लोक आहेत. व्यवहार करीत करीत संपत्ती विपत्ती अमकं तमकं काय जे आपले भेद आपण बघितले,
तर खाण काढली, दगड केले, काय माडा वाटला, पुन्हा दगड केले, परत त्याचं घर बांधलं. हे करणारे लोक भेटतील. पण हे सगळे भेटले तर फक्त व्यवहार सुरू आहे एवढा आहे. जसं एखाद्या दुकानाची उलाढाल सुरू असावी, काहीतरी माल आहे, घेणारा कोणीतरी आहे, तसाच पुन्हा त्याला तो कुठून तरी आणतोय, तो त्याला दुसऱ्याला देतोय. तर ही जे चक्र सुरू आहे, हे चक्र सुरू राहायला हे चांगलं आहे. पण हा जो भेद आहे, घेणारा, देणारा, साठवणारा, देणारा, असे जे भेद आहेत, या भेदाने व्यवहार सुरू राहिला ठीक आहे. पण भेदाने जर मनात मूळ धरलं तर मग तुझं आणि माझं आहे, मी आणि तू आहे. मी आणि तू आलं की काय काय होतं ते आपल्याला माहिती आहे, की मी बरोबरच असतो नेहमी आणि तो नेहमी चुकीचाच असतो. जो कोणी असेल तो, किंवा तो बरोबर असतो आणि ती चुकीची असते, असं काहीतरी असतंच. किंवा तो मित्र असेल तर तो मित्र चुकीचा आहे, आपण बरोबर आहे. ही संघटना बरोबर आहे, ती संघटना चुकीची आहे. ह्या संघटनेचा रास्त आहे, त्याचं बरोबर नाही आहे, त्यांचं बरोबर आहे, त्यांचं बरोबर नाही आहे. हे भेद सुरू झाले आता. आता हे भेद गोंधळ करायला आपल्याला पुरेसे आहेत, कारण ह्याचा अंत लागणारच नाही. कारण ह्यातलं आज जे बरोबर आहे ते उद्या चुकीचे ठरतात, उद्या जे चुकीचे ठरले ते परवा बरोबर ठरतात. हे एक चक्र सुरू राहील. पण ह्या भेदाने जर मनात मूळ धरलं तर आता आपण आपला व्यवहार पाहावा, की बाहेर निसर्गाचं काम एक सुरू आहे, तिथेही भेद आहे. हे मूळ सगळं भेदमय जग आहे. त्यामुळे तिथे उन्हाळा आहे, पावसाळा आहे. उन्हाळा आहे त्यावेळेला त्याचाही उपयोग आहे, कारण त्याच्यामुळं हे सगळे पिकं येणं, मग कापणी, मग अमकं तुमकं सगळं साठवणी, मग पुन्हा काय बीजं ठेवली, परत पेरली. पावसाळा आला की पेरलं, परत उगवून आलं, तिथे पण क्रम सुरू आहे. म्हणजे हे चक्राकार काम राहायला भेदाचा उपयोग होतो, की पावसाळ्याचा पण उपयोग आहे, उन्हाळ्याचाही उपयोग आहे. पण दोनच ऋतूंचा विचार करू. आता फारसे ऋतू 3 राहिलेच नाही आहेत, त्यामुळे आता कुठे काय अनुभवायलाच नाही. आता दिवसात तर 3 ऋतू अनुभवायला येतात. काय त्यातला कुठला किती वेळ चालेल हे पण सांगता येत नाही. आत्ता थंडी पडली आहे म्हणून पहाटे तसंच असेल अशी काही सध्या तरी गॅरंटी नाही. त्यामुळं जे आपण आता चक्र बिघडवलं आहे त्यातलं मूळ फक्त धरू, की उन्हाळा आहे आणि पावसाळा आहे. आता निसर्गाचा व्यवहार पाहिला तर पावसाळ्यामध्ये त्या नदीमध्ये किंवा त्या नद्या होतात, नद्याचं पुढे समुद्राला जातात, समुद्रात प्रचंड पाणी तयार होतं. आता तो सागर पाणी साठवतो, तो साठवून ठेवून देत नाही नुसतं, त्याची वाफ करून निसर्गाला परत देऊन टाकतो. त्याच्या वाफेने ढग, त्याच्या वाफेने पुन्हा पाऊस, पुन्हा पावसाळा, म्हणजे पाणी याला जीवनाला उपयोगी पडत पडत नदीला, नदी उपयोगी पडत पडत समुद्राला, म्हणजे पुन्हा पाणी होतं तिथेच आलेलं आहे. पण ते का आलेलं आहे तर ते सागराने सोडलं आहे म्हणून आलेलं आहे. ते जर सोडलं नसतं आणि हे माझं आहे म्हणून जर साठवून बसला असता तर सगळं चक्र बिघडलं असतं, आपल्याला पावसाळा बघायलाच मिळालं असतं. आता कल्पना करू की क्षणभर आपल्याकडे पैसा साठला, समजा साठला, तर तो माझा आहे म्हणून मी जर बसलो आणि सोडला नाही तर अनवस्था होते. जशी इकडे पावसाळा निर्माण होणार नाही आणि अनवस्था निर्माण होईल. मग तुम्हाला वाटेत जाताना नद्यांनी मिळतं ते पाणी, ते प्यायला, शेतीला, झाडांना, सगळ्यांना जगवायला जे उपयोगी पडतं ते पाणी मिळणार नाही, कारण साठवलेलं सोडणार नाही. उद्या जर सागराने हे ठरवलं असतं तर हे पुढचं जशी अनावस्था निर्माण झाली असती तशी संचयाने किंवा साठवण्याने आणि न देण्याने अनवस्था निर्माण होते. त्यामुळं भेदाच्या बाबतीत तो सागर असं म्हणत नाही मी साठवलं आहे आणि हे माझं आहे असं म्हणत नाही, आणि देऊन टाकायला मागंपुढंही बघत नाही. जितकी वाफ होईल तितकी होईल, त्याच्याकडून त्यांनी सोडून दिलेलं आहे ते पाणी. त्याच्या दृष्टीनं पाणी सोडून द्यायला तो मागंपुढं बघत नाही. म्हणून हे सगळं ते तर त्यांचं चक्र तर सुरू राहतंच, पण त्याच्याबरोबर जे आपण जगतो, बाकीचे जीव जगतात, जी जमीन, जी शेती, जे सगळं चक्र चालतं, त्याच्यावर अन्न पाण्यावर आपण जगतो, ते सगळं चक्र चालायला ज्यांनी साठवलेलं आहे तो सोडून देतो म्हणून हे चालतं. आता हे लक्षात आलं असेल तर भेद आहेच, पण तरीसुद्धा भेद पूरक असले तर उपयोगी होतात. ह्या प्रपंचात भेद पूरक व्हावेत म्हणजे ते उपयोगी होतील.
आज जी अनवस्था आहे, आपल्याला एका बाजूनं एकदम उंच इमारती दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला झोपडी नाही आहे, अशी परिस्थिती आहे. हा भेद तो त्यातलाच भेद आहे. हे पूरक काम झालं नाही म्हणून असं निर्माण झालं. तेव्हा निसर्ग आपलं काम पूरक करतो, ते त्यांचं म्हणणं की त्यातून शिकावं. आणि संचयाचा दोष आहे का, तर नाही आहे. मग उद्या समुद्रालाही दोष द्यावा लागेल की तो संचय करतो, साठा करतो म्हणून. तर समुद्राला दोष नाही, त्याच्याकडे साठवण्याची जी यंत्रणा आहे किंवा साठवण्याची जी त्याला अनुकूलता आहे, त्या पोटी तो साठवतो. कितीही नद्या येऊन मिळू देत, समुद्राला काही अडचण असत नाही. तेव्हा तसंच आता मनुष्य व्यवहार बघा, तर मनुष्य व्यवहारात संचय करायला अडचण नाही, साठवायला अडचण नाही आहे. पण पुढं समुद्रानं जे केलं ते करणं आवश्यक आहे, तर हे चक्र चालेल. संचयात दोष नाही. मग उपदेशाला काय होतं, अडचण कुठे येते की संचयात दोष नाही हे पटतं. फक्त संचयाचं दान असं आलं की मन म्हणतं कशासाठी, आधी पात्र आहे का मनुष्य, आधी मुळात दान करण्याची गरजच आहे का, मी कष्टानं मिळवलेलं आहे, ते मी साठवलेलं आहे, ते त्याचं जे रक्षण केलेलं आहे, तेव्हा हे सगळं जे झालेलं आहे हे माझ्यामुळं झालेलं आहे आणि ते आता माझं आहे. त्यामुळं आता त्याच्यावर दुसऱ्याचा काही अधिकार नाही किंवा मी देण्याचं काही कारणही नाही, कारण ते माझंच आहे. तसंच एकदा सागराने म्हटलं तर काय होईल आपली अवस्था, एवढा विचार करा आणि मग ठरवावं की भेद पूरक असले म्हणजे उपयोगी असतात, पण भेद पूरक नसले आणि हे आता पूरक नसायला कारण काय, त्याबद्दल रमणांचं चाललेलं आहे की हे भेद जे पूरक नाहीत, वास्तविक ते सहजपणे पूरक असू शकतात, कारण ते निसर्गात आहेतच. सगळीकडे निसर्गात यातले सगळे पूरक ज्या गोष्टी आहेत त्या होतात. उन्हाळा होतो, पावसाळा होतो, जसं आपण म्हटलं तसं पाळामुळं नाजूक असतात, ती जमिनीत खोल जातात आणि जितकी ती खोल पाळं असतात किंवा मुळं असतात, जितकी ती नाजूक असतात, जितकी खोल असतात, तितकंच झाड उंच आणि बळकट असतं. हे जसं आहे, हे सगळं एकमेकांना पूरक काम चाललं आहे म्हणून ही सगळी सृष्टी व्यवस्थित चाललेली आहे. तेव्हा हे जसं चाललं तसं जर माणसानं चालायचं ठरवलं तर ही सगळं छान चालेल, की ते सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे आपण जी चक्र बिघडवली त्याचा इथं विचार क्षणभर सोडून देऊ, ते ग्लोबल वॉर्मिंग वगैरे डोक्यावर बसले आता, पण हे आपण निर्माण केलेलं, चक्रातला बिघाड निर्माण केलेला आहे आपण. पण मुळात चक्राचा विचार केला तर निसर्गाचं चक्र बरोबर आहे. साठवण्याची सोय आहे, परत पाठवण्याची सोय आहे आणि परत येण्याची सोय आहे. त्यामुळं कारण नदीवर डोंगरावर पाऊस पडला तर तो तिथं थोडाच थांबणार आहे. हा डोंगरावर पडलेला पाऊस आहे, तो माझा आहे म्हणून डोंगराने काही ठेवून घेतला का काही. पण समजा चुकून जरी नोट सापडली तरी माझी आहे म्हणायला कोण कमी करणार, ते कोण, ते मन. जे आपल्याला या व्यवहारामध्ये सरळ असलेल्या व्यवहारात मध्ये अडतं आणि हे माझं आहे म्हणतं आणि तिथे अडवतं, तर ते आता ती धरणं बांधून झाली, त्याच्यावर आता मोठा अहवाल 50 वर्षानंतरचा आलेला आहे की हे धरणं बांधण्याची कल्पना चुकीची होती. आता हे आपल्याला पुरा दाखवावं असणार. परत आपणच एवढ्या योजना आखून ते सगळं औद्योगिक प्रगती हे होणार, पाणी 12 महिने ना अमुकून तमुकून, आता जमिनीत पाणी नाही, ते शेतीला जे जाता जाता पाणी त्या सगळ्यांना देण्याची यंत्रणा निसर्गाची आहे, ती अधिक बरोबर आहे असा आता अहवाल म्हणतो. आपण काही म्हणायचं कारणच नाही, कारण आपल्या हातात काही नाहीच आहे. आपण फक्त त्यांनी धरणं सांगितले, धरणं बांधायचं. तर ते अडवलं गेल्यामुळे पुढे सगळे कोरडे पट्टे तयार होतात. ते वर्षानुवर्ष कोरडे झाले की जमिनीला ओल धरण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी होते. आता साठलेल्या पाण्याचं नियोजन माणसाच्या हातात आहे. त्यामुळं काय होतं ते आपण बघितलं. राजकीय कारणासाठी सुद्धा पाणी सोडलं जाईल आणि राजकीय कारणासाठी पाणी सोडलं जाणार नाही, कारण मन काम करणार. त्याच्या मागं मुख्य ते राजकारणच आहे, मुख्य हरिकथा निरूपण नाही. मुख्य ते हरिकथा निरूपण ना, आणि दुसरे ते राजकारण, पण इथे मुख्य ते राजकारण. त्यामुळे तुझं काम आज याच्यामध्ये ते पाणी साठवून राहिलं ना, त्यामुळे ते तुमच्या हातात नसतं आणि सहज वाहून गेलं असतं तर जाता जाता झिरपत जाऊन सगळ्या काठाची जमीन ती गाळाची करून तिकडे त्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी झिरपून पाणी त्या मुळांना मिळत होतं सगळ्या शेतीच्या. तर ते हे जी आपण मध्ये आणली ही धरणं चुकीची होती असा आता अहवाल सांगतो. ही जी विचारसरणी होती ती त्यावेळेला बरोबर वाटली, पण आता 50 वर्षांनी ती चुकीची आहे असं स्पष्ट मध्ये. आता त्या धरणांचं काय करणार आहेत कोणा ठाऊक, आणि हे अंमलात आणण्यात पुन्हा आणि कोण मध्ये येणार आहे किंवा नाही ते माहीत नाही आपल्याला, कारण ह्यात सगळीकडे मनच आहे.
राजकारण म्हणजे शेवटी काय की मनाने राज्यावर बसून केलेला व्यवहार. मन तेच किंवा आता घरात जसं एखादं रुलिंग पार्टी असते ती ती व्यवहार करते, घर चालतं, हे बरोबर आहे, घर चालतं, पण ते चालवणारं कोण जे असतं ना, ती व्यक्ती दिसते पण व्यक्ती नसते, ती मन असतं. आणि त्यामुळंच कुणाला तरी आपल्यावर अन्याय होतोय घरात असं वाटतं आणि कुणाला तरी आपण न्याय करतोय असं वाटतं. हे जे सगळे भेद झाले ते निर्माण कशामुळे झाले, तर या मधल्या मनाचे जेव्हा शिरकाव झाला तेव्हा हे सगळे भेद निर्माण झाले. तर सृष्टीव्यवहार जर सहज राहील तर सर्वांना तो जगवणारा आहे आणि आनंदमय सुद्धा आहे. त्यामुळं त्यासाठी मध्ये येणारं काय आहे, आता देणारा, ते दान, ते घेणारा आणि ते घेतलेलं त्याची गरज भागल्यावर परत करणारा. जसं पेरलेलं आहे त्यावेळेला आपण देऊनच टाकलेलं आहे, ते पृथ्वीला देऊन टाकलं, देऊन टाकल्यानंतर तिने ते उगवून आणलं, म्हणजे ते पुन्हा आपल्याला परत दिलं. दाण्याचे 100 दाणे करून दिले, तर त्यावेळेला आता काय, तर आता सगळे 100 दाणे मीच खावे का मार्केटिंग कमिटीकडे न्यावे का खाजगीत विकावे का काय करावं, तर त्यक्तेन भुंजीथा म्हणून उपदेशकांना मूळ विषयांना हात घालावा लागेल. ते हे मूळ विषय आहेत की मन काहीतरी कारभार करील तर त्याच्याऐवजी जे तिथं जातं आहे ते, जसं आता भूमीत दाणे दिले, आता तुम्ही दिलेत ना मला, आता पुढच्या वर्षी बघू, असं समजा पृथ्वी म्हणाले. कल्पना करू, कुठे पेरणीला काही अर्थच राहणार नाही. हो द्या. निसर्गाचा व्यवहार किती खरं सरळ, भगवंताचा व्यवहार आहे सरळ आहे की तुम्ही पेरा आणि ते तुम्हाला व्यवस्थितपणे त्याला अंकुर येऊन त्याची वाढ होऊन त्याचं ती काय धाट होऊन त्यातून दाणे होत काय तुमचं जे काय पेरलं असेल त्याप्रमाणे त्याला धान्य येईल, दाणे येईल, ती ते परत देते. आमच्याकडे दिलेली साधी वस्तूसुद्धा जर उसने दिली तर परत देईल का नाही सांगता येत नाही. त्याला समजा आवडली तर तो परत करायची विसरली म्हणतो, तो नाही म्हणत, मन म्हणतं की हे जरा उपयोगी दिसतं आहे तर त्यानंही काही गरज दिसत नाही आहे, त्यामुळे राहिलं तरी चालेल असं मनाला वाटतं. मग ते माणसाला वाटतं, मग तर त्याची कारणं सुटतं. मग कारण शोधायला तो विचारायला नेमका आला तर तो म्हणतो काय, मी आजच परत करणार होतो, ही मनच परत, मी नेमका परत करायला निघायला आणि तुम्ही दारात यायला द्या परत. आता हे मागून घ्यायची वेळ आहे खरं सांगायचं तर पृथ्वीला असं कधी आपण हे रान पेरलं आणि रान पेरल्यानंतर आता बाबा आमचं आम्हाला द्या परत असं म्हणून प्रार्थना करण्यासाठी काही करायला लागलं आहे का कधी? काही नाही. त्याची ती काळ झाला काय, 1 महिन्याचा काळ लागत असेल, 2 महिन्याचा काळ लागत असेल, 3 महिन्याचं पीक असेल, 3 महिन्याचं पीक तुम्हाला दिसायलाच लागतं परत लगेच. ते जितकं चटकन दिसायला लागतं तेवढं माणसाने दिलेलं का दिसत नाही? ते खरं दिलेलं दिसायला पाहिजे, तर ते दिलेलं दिसत नाही म्हणून इम्बॅलन्स होतो. आता समजा जर पोतभर धान्य जर पेरलेलं असलं आणि ते पृथ्वीनं तसंच पोटात ठेवलं तर एक पोतभर धान्य गायब होणार. मग असंच संपत्तीचं बऱ्याच ठिकाणी गायब झालेली आहे ती, आणि शोधण्याच्या यंत्रणा आपल्याच आहेत. त्याचं जरा परमेश्वरी असतं तर बरं झालं असतं. सगळेच त्याच्यातले बरोबर संपत्ती मिळाली असते, पण ती मिळणार नाही. पृथ्वीमध्ये मात्र असा व्यवहार होत नाही, समुद्रामध्ये असा व्यवहार होत नाही. आपण त्यांच्याकडे बघावं, ते भगवंताचंच रूप आहे, ते काय व्यवहार करतं तर ते परत करतं. ते म्हणून ही सृष्टीचक्र जे आहे, देणारा आहे, दान घेणारा आहे, ते दान त्याचं काम झाल्यावर परत करणार आहे. जसं आपल्याकडे साध्या भाषेत आपल्या ह्या बँकातून ह्याच्यातून कर्ज दिलं जातं व्यवस्थामधून. आता त्याची गरज आहे तिथं कमी आहे आणि इथं संचय आहे, म्हणून या संचयातून त्याला कर्ज दिलं. त्याची कुवत पाहिली, धंदा पाहिला, काय व्यवसाय आहे ते पाहायला, काय नोकऱ्याचं काय सेटअप आहे तो पाहायला, त्याला गरजा किती आहेत त्याप्रमाणे त्याला कर्ज दिलं. आता तो त्याच्यावर धंदा करेल, त्या 50 रुपयाचं तो 100 रुपये करेल आणि यांचे 50 रुपये परत करेल, काय 60 रुपये व्याज असेल ते परत करेल आणि काय 40 रुपये 30 रुपये त्याला असेल तो नफा होईल. इतका साध्या भाषेमध्ये व्यवहार आहे. हाच व्यवहार कदाचित लाखात असेल किंवा कोटीत असेल, पण तो तिकडे गेलेला पैसा परत मागून आणायला खेपा मारायला लागतात. त्या कोण मारायला लावतं, तर ते धंद्यातली काही गणितं मारायला लावत नाहीत, मन खेपा मारायला लावतं. कारण त्याला असं वाटतं की प्रॉफिट झाला, पण दाखवावं का नाही दाखवावं, ते पुन्हा मॅनेज करणारे लोक आहेतच की. तर त्यामुळे तो पुन्हा दाखवावा की नाही दाखवावा, मग एवढाच दाखवावा, म्हणजे हे जास्त मागणार नाहीत. आणि असं करत करत तिथं संचय होत जातो आणि जिथं संचय होतात तिथंच सगळं गंगाजळी आटत जाते, मग ते बंद पडतात बँका.
किंवा ह्या सगळ्या कारवाया आणि हे सगळं गोंधळ जो काय आहे कायद्याचा आणि याचा सगळ्याचा, ते सगळ्याला सामोरं जावं लागतं. याचं कारण सृष्टीचक्र बिघडवणारी जर काही वस्तू एक मध्ये ठेवलेली असेल तर ती मन आहे. वास्तविक सृष्टीचा व्यवहार आपण निरीक्षण केला तर त्यात हे सापडेल आपल्याला की असं तिथं नाही आहे. तेव्हा अशा मनाची ओळख नसणं किंवा बेसावध राहून त्याचा चुकीचा वावर करणं हे आज जगातल्या किंवा अगदी साध्या पातळीवर कुटुंबातल्यासुद्धा, दोन मित्रातल्यासुद्धा किंवा दोन कुठल्याही एखाद्या व्यवहारातल्या, गावातल्या व्यवहारातल्यासुद्धा दुःखाचं कारण काय आहे? तो त्याला दिलेलं आहे, तो त्याचंच आहे म्हणतोय. त्याला दिलेलं ते तुम्ही मला दिलेलं आहे, काम झालेलं आहे आणि तुम्हाला परत केलेलं आहे, असं सरळ नाही तो म्हणत. जे पाणी म्हणतं, जे हे म्हणतं, शेती म्हणते, ते तो म्हणत नाही. एवढं आता समजा काय बी असतं, ते पेरलेलं आहे, त्याच्यातून झाड येणार, तर त्यातून काय येणार आहे, समजा त्याच्यावर काय एक विशिष्ट प्रकारचं फळ येणार आहे, तर ते एक फळाची बी टाकलेली तर त्याच्यातून झाड येऊन त्याच्यावर 100 फळं लागतं, हे तो देतो. पण असं दिलेला बँकेला बाबा हे तुमचा हप्ता, हे व्याज आणि हे मला झालेला अधिक थोडासा नफा, असं द्यायला कोण कोणाला आला आहे बँकेमध्ये? आपण एकदा क्षणभर आठवून बघावं, कोणाला व्यवहार माहिती असतील त्याच्यातले तर तुम्हाला आठवून बघा की बाबा हे सगळं झालं खरं. आता तिथे होतं तसं, त्याच्यात ज्या वेळेला काय 4 बी पेरली आहेत तर त्याच्यातून त्याच्यावर 40 फळं लागली. वास्तविक 4 बिनात 4 फळं ही ठीक आहे, 8 फळं लागली ही ठीक आहे. अहो जर 50 फळं लागली, आता हे चिकूचं झाड लगडलेलं असतं, अशा वेळेला काय बिया लावलेले असतील, पण ते झाड लगडतं किंवा ही अशी फळझाडं लगडतात, तर ती लगडून जातात, त्यावेळेला किती पट फळ ते देतं. मग मनुष्याने निदान जे 1 पट दिलेलं आहे ते 1 पट तरी परत करावं व्याजासकट, पण ते होत नाही. याचं कारण मध्ये मन आहे. आणि ते आता याचा संबंध आपल्याशी कुठे आला, तर आपल्याला आज जे जगात दुःख आहेत त्याच्या मुळाशी ह्या मनाचा कारभारचं स्वरूप दुःखाचं कारण आहे. त्या मुलाचा सांभाळ केला, त्याच्यासाठी काय ते केलं, आता हे दिलं, तर आता अपेक्षा अशी आहे की तरी काहीतरी द्यावं. अपेक्षा म्हणून नाही, पण त्याचं कर्तव्य नाही का? भूमीत काही आपण अपेक्षा व्यक्त करत नाही की बाबा आता असं असं तुम्ही परत करा, किंवा नद्या समुद्राला गेले की आता असं असं तुम्ही पाणी, ते काही तसं काय होत नाही. ते होतं, नैसर्गिकपणे होतं. तसं नैसर्गिकपणे त्या मुलांकडून किंवा काय जी पुढची पिढी आहे किंवा त्याच्या पुढची पिढी आहे त्याच्याकडून त्याला परत आनंदाने परत गेलं पाहिजे काहीतरी. आता ते याच स्वरूपात जाईल का या व्यवहारामध्ये? असं नाही आहे. त्याला ज्या वेळेला परस्वाधीन होता त्यावेळेला त्या मुलाला जे सांभाळण्यासाठी जे केलेलं आहे ते कदाचित आज मागची पिढी परस्वाधीन असताना तो करेल ही त्याची परतफेड आहे. जसं हे तिकडे काही त्यांनी दिलं, वेळ दिला, त्यासाठी कष्ट केले, त्यासाठी काय त्यांनी काय पैसा खर्च केला असेल, हे जे सगळं केलं त्याचं त्याने त्याला परत द्यावं, त्याऐवजी तो स्वतःच साठवायला सुरुवात करतो आणि इकडेच मदत मागतो उलट. मी अशी पाहिलेलं आहे की टॅक्स भरायला पैसे नाही आहेत, त्यामुळं आईवडिलांकडून पैसे घेतलेले लोक मी बघितले की माझा टॅक्स भरायला माझ्याकडे पैसे उरत नाहीत. आता ज्याला टॅक्स भरायचे इतपत पैसे मिळतात त्याचे खरं तिथंच कापून घ्यायला पाहिजे होते आधी, असं त्याच्याकडे पैसे कसे राहत नाही. मग आता आईवडिलांकडे आहेत म्हणून ते म्हणतात ठीक आहे बाबा तुझं अडू नये, उगाच तुझ्यावर काहीतरी आणखीन काही कारवाई होऊ नये, तुला काय पाहिजे असेल ते पैसे घ्या. म्हणजे ते देता येतच आहेत, पण हे देत आहेत का परत? जो त्या लिमिटमध्ये गेला त्याचं उत्पन्न तेवढं नाही आहे का, मग त्यांनी त्याचं काय ते परत करायला नको का? बरं ते काही आईवडिलांनाच परत करायला पाहिजे, त्यांना गरजच असेल असं नाही. ते पाणी आता समुद्रातलं पाण्याची वाफ झाली ती कुठल्या डोंगरावर पडली आणि कुठल्या शेतात पडली कुठं बघतो तो? जिथं गरज असेल तिथं भगवंत पाऊस पाडतो. त्या पावसाचं त्या ढगांचं कुठे जाण्याचं गणित नाही आहे, त्यांचं गणित भगवंत ठरवतं की जिथे कुठे उष्णता जास्त आहे, जिथे कुठे गरज जास्त आहे तिथे ते ढग आपोआप जाऊन ते पाणी अर्पण करतात. जे तिथून मिळालं ते गरजेच्या ठिकाणी अर्पण करतात. पण ह्यातलं मिळालेलं गरजेच्या ठिकाणी अर्पण वगैरे काय नको, तो म्हणतो राहू देत अजून मला कदाचित म्हातारपणी लागेल, कदाचित औषध पाण्याला लागेल, अमक्याला लागेल तमक्याला लागेल, तो ठेवूनच देतोय. आता हा ठेवून देणारा कोण? तो हे मन. मनुष्य त्या अर्थाने मनुष्य नाही, त्याचं ते मन. तेव्हा आता याच्यातून काय होतं की दुःखाला कारणीभूत होतं सगळं. म्हणजे म्हणून संचय तो पैशाचा असो नाही तर आणि जमिनीचा असो नाही तर आणि काय कशाचा असो, दुःखाला कारण का होतात? खरं तर जमीन ही सुखाची वस्तू आहे. खरं सांगायचं तर आपल्याला फुकट मिळालेली जर काही वस्तू मोठी असेल सर्वात तर ही आहे ज्याच्यावर आपण उभे आहोत. ती भूमी ही सर्वात फुकट वस्तू मिळालेली, तर तेवढं दान दिलेलं आहे, ती अजून पुन्हा आपल्याला शेतीतनं पिकवून देते आहे, तर तिचं ऋण हे केवढं ऋण आहे खरं म्हणजे.
तर त्यांनी किती पट आणि कसं परत करावं हे आता त्यांनी ठरवायला पाहिजे खरं म्हणजे. पण ते न करता उलटं मिळालेलं धान्यच साठवून तो त्याचा ते आपल्याला माहिती साठेबाजीचं मोठं प्रकरण चालू असतं. ते सीझन बघून त्याप्रमाणे साठे करतात आणि ते भाव वधारला की काढतात बाहेर सगळे साठे. तोपर्यंत ते नसतातच साठे त्यावेळेला त्यांच्याकडे बरं का. जिथं ते गोडाऊनवर वगैरे समजा जर काही कोणी छापा घातला तर त्यावेळेला गोडाऊनमध्ये काही सापडत नाही, त्यांच्याकडे काही नाही असं स्टेटमेंट येतं. आणि ज्या वेळेला त्याचे भाव वर जातात त्यावेळेला कुठून साठे निर्माण होतात कोण ठाऊक, हवेतनं. पण हवेतनं साठे निर्माण होतात म्हणजे मनातनंच साठे निर्माण होतात म्हणायचे नाही का. तेव्हा हे सगळ्याचा मूळ ह्या जो भेद जो केला मी आणि तू वगैरे हे जे भेद केले या सगळ्या भेदांच्याकडे आपलं लक्ष गेलं तर पुढे मग जे दुःखाची कारणं आहेत. आता आपल्याला दुःखाचे कारणं प्रपंचामध्ये काय असायचे की माझं तुझं, माझं तुझं, तुझं माझं, किंवा मी आणि तू. तर हे साधे अगदी सारांशाने बघायला गेले तर हे दोन शब्द खरं म्हणजे मी आणि तू किंवा माझं आणि तुझं. आता ते माझा व्यवहार, माझं मत, माझा पैसा, माझा अमुक असं असेल, किंवा ते तुझा पैसा, तुझी परिस्थिती, तुझं मत असं असेल. ते काय असेल हे काही त्यातलं सांगता येणार नाही, ते त्या वेळेला वेगवेगळं असतं. पण ते माझं आणि तुझं एवढ्या दोन शब्दामध्ये सगळ्या दुःखांचं सारांशानं मूळ आहे. ते कशावरही अवलंबून असेल, ते घरावर असेल, ते देवावर असेल, ते इस्टेटीवर असेल, ते बाकीच्या गोष्टीवर असेल, ते माझं आणि तुझं मत आणि त्याचं मत हे जे काही निर्माण झालं हा भेद व्यवहाराने खरं म्हणजे व्यवहार सुकर व्हावा म्हणून दिलेला भेद तो दुःखाला कारणीभूत होतो. याचं कारण याचं जे कोणी माझं तुझं करतं ते जे मन आहे तर तो हा जगभर झालेला घोटाळा सगळा यात आहे असं आपल्याला सारांश घेतला तर लक्षात येईल. आता हे जे भरकटवणारं जे काय मन आहे त्यात पुन्हा त्याच्यात भर आहे ती सगळी पुन्हा बागेच्या मायाबाजाराची. तो कदाचित संस्काराने बरोबर असेल पण बाहेर गेल्यावर त्याच्यावर काय संस्कार होईल सांगता येत नाही, बाहेर त्याला काय मित्रमंडळी मिळेल सांगता येत नाही, बाहेर ते कसे स्वार्थी किंवा कसे असतील ते सांगता येत नाही. त्यापोटी हा व्यवहार आणखीन गोंधळात जाऊन बसतो. नुसतं तो जे मुळात घरात शिकला तसा तो तसा वागत नाही, त्याला अजून कोणीतरी भेटतं. म्हणजे जसं आहे की अगदी सोडायला हा काय आहे ते ज्याचं त्याला परत करायला तयार आहे. काय अगदी समजा जमिनीचा विषय आहे आणि समजा काय घरातली काही हे आहेत, वाद आहेत, भांडणं आहेत, काय ते असं आहे, तो म्हणतो बे त्याचं आहे तर त्याला देऊन टाकू. ती बाकीचे त्याला बाजूला घेऊन सांगतात तू कशाला सोडतोस, आपला हक्क आहे ते कशाला सोडा. आता जमिनीवर खरं कोणाचा हक्क आहे, खरं कोणाचाही हक्क नाही. अगदी वडिलोपार्जित झाले तर वडिलांनी काही जमीन निर्माण केली का, जमीन नाही निर्माण केली. म्हणजे ती मुळात निर्माण न केलेलीच वस्तू आहे तरीसुद्धा तिच्याबद्दल त्यांचा जो हक्क आहे तो त्याच्याकडे आला त्याला सांगणारा भेटतो तू कशाला सोडतोस. आणि त्यात तसंही नाही परत तुला वाटलं तर मी मदत करतो. आता हा काय मदत करण्याला खड्ड्यात घालणार आहे उद्या, कारण असंतोषाच्या किंवा दुःखाच्या त्रासाच्या खड्ड्यात ही जी मदत आहे ती मदत नाही आहे, हे आपला विध्वंस आहे, विध्वंसाची सुरुवात आहे. मग अशांती निर्माण होते. म्हणजे कशी कारणं आपल्याकडे आहेत, जेथे प्रश्न तेथे उत्तर जे आहे ना ते त्याच ठिकाणी माणसाच्याच ठिकाणी तो त्याचा आहे ते त्याचं आहे त्याला देऊन टाका, संपलं. काही पुढे त्याचा तुमचं त्या बाबतीत काही नाही, उलटं चांगलं राहील, संबंधही चांगले राहतील, तो आनंदही राहील, तोही राहील, तुम्हीही राहाल. म्हणजे जगात जे द्वैत आहे ते तसंच आहे, पण ते ज्याचं त्याला परत गेलं तर आहे. नाही गेलं, मनाला वाव मिळाला, स्वतःला लोभ झाला आणि जर कोणी असा भेटला की तू कशाला असं करतोस, मग तुला आपण चांगला वकील गाठून देऊया. म्हणजे कोण असेल तर सोडा, पण वकील गाठून देऊया. ते म्हणतात अहो काय सोडायचं कारणच नाही आपल्याला. आपण बघू, म्हणजे थोडक्यात म्हणजे केस जरा थोडे अवघड आहे पण तरीसुद्धा आपण काय मागायचं काही कारण नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणजे काय, मी जे काही सगळे पैसे पुढे सांगणार आहे ते वेळच्या वेळी सांगत जाईन, तारखा घेत जाईन आणि सगळं तसंच ठेवीन. हे जे करणारं जे मन आहे उलथापालथ करणारं ते ह्याला कारणीभूत आहे. म्हणून त्यांचं म्हणणं की या सगळ्या जर आपल्याला खरोखर शांती हवी असेल तर मनाच्या मुद्द्याला हात घाला असं त्यांचं म्हणणं आहे. आपला जो मुद्दा चालला आहे आत्ता जे श्लोक वाचले तर त्यात ऐक्यनिष्ठ सद्भाव सुस्थिती भावनाबळे श्रेष्ठ भक्ती हृदयस्थानी मन स्वस्थ या क्रिये भक्तियोगन ज्ञाननिश्चय. त्यांचं म्हणणं की ते भरकटू देतोय म्हणून त्याला प्रोत्साहन मिळते, तर त्याला जाग्यावर बसवण्याची काही व्यवस्था बघा.
रमणांचे त्याकडे बघण्याचा किंवा ह्या मनाकडे बघण्याचा, जे मन मला सांगा, जे मन भगवंत आणि आपण किंवा जे भक्त आणि भगवंत हा जे द्वैत आहे ते सुद्धा द्वैतच आहे तसं. पण ज्याची भक्ती करायची ते काय महाराज असतील आणि आपण असू, तर ह्याच्यात एक अत्यंत पवित्र आणि चांगला धागा निर्माण करून देऊ शकतं. तेच मन हे इकडे उद्योग करू शकतं. त्यामुळं त्यांचं म्हणणं की ते जर जाग्यावर बसायचं काही मार्ग बघितलात, म्हणजे इकडे हृत्स्थले मनस्वस्थता क्रिया, तर भक्तियोग हा की त्याला तिकडं भरकटू न देता जाग्यावर ठेवायचा प्रयत्न करणं. आता प्रयत्नांचं स्वरूप काय असेल, ज्याच्या त्याच्या ठेवणीप्रमाणे त्याला ते करता येईल. त्यांच्या दृष्टीनं ऐक्यनिष्ठ सद्भाव सुस्थिती म्हणजे एक सद्भाव बाळगणं ही एक प्राथमिक सुरुवात आहे त्याची, की कुणाचंही चांगलं होऊ दे तर त्याची ज्याची जमीन आपण लाटणार ती लाटून देणार नाही, कारण ही सुस्थितीत बसत नाही आहे. मनाची जी सद्भाव आहे त्यात बसत नाही. ते सद्भाव असला तर सुस्थिती आहे, तो सद्भाव नाही म्हणून सुस्थिती नाही. तर सद्भाव असतं की प्रश्न मिटला. दोन तर आहेतच, समजा भाऊ दोन आहेत, काय आई वडील आहे, काय जे असेल ते दोन कोणीतरी आहेत, तर त्याच्यातलं त्याचा सद्भाव आहे. त्यामुळं सद्भावामुळं होणारी क्रियासुद्धा त्याला धरू नये आणि त्यामुळे मग त्यांच्यात विसंवादाचा प्रश्न नाही. मनाला विसंवाद हवा आहे आणि तेच मन सुसंवाद पण करू शकतं. मग आता हे त्याला वळण नसल्यामुळं ते थांबायला तयार नाही. क्रिया झाली की प्रतिक्रिया हे सुरू आहे कार्यक्रम त्याचा, आणि त्यात पुन्हा त्याच्याकडे असली म्हणजे चांगलं करण्याची जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा वाईट करण्याची शक्ती फार आहे, कारण हे कलीच्या प्रभावाखाली आहोत आपण. त्यामुळे जास्त वाईट करण्याची शक्ती जास्त, त्यामुळे ते वाईट करण्याकडे जातं आणि त्यात आपण आपलं स्वास्थ्य गमावून बसतो. परिस्थितीत तुमच्या नावावर अजून 10 एकर जमीन लागू द्या पण अस्वास्थ्य राहतं. तर हे जे काय आहे हे प्रत्येक बाबतीत सामान्य गोष्टीत सुद्धा सुरू असतं. तर ह्याच्यासाठी काय करता येईल, तर भावशून्य सद्भाव सुस्थिती, म्हणजे तो भावशून्य याच्या अशा अर्थाने वापरलेला आहे की भगवंत म्हणजे महाराज आहेत आणि मी आहे, माझा जो सगळा व्यवहार आहे हा त्यांच्या सत्तेनं चाललेला आहे. आता या सत्यात तेच वावरतात, त्यामुळे माझ्या दृष्टीनं काय झालं हा महत्त्वाचा प्रश्नच नाही. बरं मला स्वतःला काय हवं आहे का तर नकोच आहे. समुद्राकडून पाणी दिलं जातं किंवा भूमीकडून आपल्याला अन्न दिलं जातं, धान्य दिलं जातं पिकून, त्यावेळेला फक्त भगवंत आणि भूमी एवढाच संबंध आहे. त्याच्यात मध्ये काही वावर नाही कशाचा. तो हा वावर नसल्यामुळं ते उलटे एका दाण्याचे 100 दाणे करायला तयार आहे. म्हणजे इतके उपकार जगावर करणं जर भक्तीतला मनुष्य असेल तर त्याला शक्य असलं पाहिजे. मी म्हणतो जगावर उपकार राहू द्या, आपल्या कुटुंबावर नाही, त्या जवळच्या लोकांच्यावर केली तरी खूप झालं. एक घर स्वास्थ्याचं तर जाता जाता समजा जरी गल्लीत सगळ्या घरात त्याची कल्पना करू, एक गल्ली आहे, प्रत्येक गल्लीत साधारण हे मन वावरणारेच घरं असणार. मग त्याच्यामध्ये त्यांची त्यांची भांडणं सुरू असतात. तर काहीमध्ये एक पॅच असा पण लागू शकतो की जिथे 2-3 घरं शांततेत असतात. आता ती कशात असतात तशी, ती भक्तीत असतात म्हणून तशी असतील. त्यांना काय मार्ग सापडला हे त्यांना माहिती, की त्यांनी ते भक्तीचं असल्यामुळं महाराज करतायत आणि ते बरोबर करतायत. अकल्याण हा त्यांनी लिहिलंच आहे ना. मला एकच गोष्ट शक्य नाही की कोणाचं अहित करणं किंवा अकल्याण करणंही शक्य नाही. हे त्यांना शक्य नसल्यामुळं कल्याणाचंच ते करतायत आणि ते कल्याणाचं करतायत त्याची आपल्याला खात्री आहे. ती खात्री असल्यामुळं शांती आहे. ज्या वेळेला खात्री नसते तेव्हा माणसाला अशांती असते बघा चित्तामध्ये. व्यवहार केला तरीसुद्धा उद्या काय करेल कोणा ठाऊक, किंवा आत्ता काय केलं ते बरोबर आहे करी कोणा ठाऊक, ओरिजिनल आहे काय कोणा ठाऊक, असं मनात आलं की अशांती निर्माण झाली. पण हे व्यवस्थित चाललेलं आहे, हे महाराजांच्या सत्तेखाली चाललं आहे आणि ते आपल्या कल्याणाचंच आहे. भले आत्ता काय घटना घडली असेल त्याला महत्त्वच नाही त्या बाबतीत. मला द्यावंही लागलं असेल, घ्यावंही लागलं असेल, कमी मिळालं असेल, जास्त मिळालं असेल, ते जे दिलं आहे ते बरोबर दिलेलं आहे. तर हे बरोबर कोणी दिलेलं आहे तर भगवंताने दिलेलं आहे. त्यामुळे भूमीत काय पेरलं, हे जे काय पेरलेलं आहे हे ह्याच्यासाठी मी नाही आहे असं भूमीकडून परत आपलं पोतं फेकलं जात नाही. ते जे पेरलेलं आहे ते उगवून देण्याचं काम त्याचं आहे. ते म्हणते की मला भगवंताने काय सांगितलेलं आहे, जसं अनुकूल शतावर्तः तसं आहे. ती जे तुम्ही पेराल त्याला अनुकूल आहे. तुम्ही जोंधळा पेरा, जोंधळ्याला अनुकूल आहे. तुम्ही भात लावा, भाताला अनुकूल आहे. तिचं जे काय ते तुम्ही पेराल त्याप्रमाणे ती अनुकूल होणार आणि याचे 100 दाणे करणार, तसे त्याचे 100 दाणे करणार. मग हा व्यवहार का होऊ शकतो तर तिथं ती निष्ठाच तशी आहे, संबंधच तसा आहे. त्यामुळे खरा भक्ताशी संबंध हा अत्यंत, ती भक्तीत गडबड असली म्हणजे इकडे जसं आपल्या त्या मनाचा कारभार असला की मग मात्र काय करेल ते सांगता येत नाही. म्हणून हे मन आपल्या हृदयस्थानी, त्याच्यासाठी सद्भाव हा एक साधन सांगितलं आपल्याला, की एक बाबा दुसऱ्याचं चांगलं होऊ दे असं जरी म्हणत राहिलं नसतं
तरीसुद्धा आपल्याला या व्यवहारात हे काही आणता येणार नाही. जे मनाचा कारभार आहे, जे म्हणते ठेवून घ्या, ते ठेवून घ्या नाही. त्याला गरज आहे. समजा काय परिस्थितीनं पैशाची गरज असेल, काय समजा काय मदतीची गरज असेल, तर ती मला सद्भाव बाळगून थांबता येत नाही. सद्भाव बाळगून ते जे म्हटलं उपनिषदाने जसं म्हटलं त्यक्तेन भुंजितः, त्यावेळेला मला तर आधी त्याला द्यावं लागेल आणि मग राहील ते त्यात मी खाईन, मी जेवीन, मी साठवीन. हे केव्हा? जे द्यायचं आहे ते दिल्यानंतर मग साठवा राहिलं आहे म्हणून. तो म्हणतो आधी मलाच पुरत नाही तुला कुठलं देऊ. हीच जर भाषा मन करायला लागलं तर कसं होणार? मला सांगा, हे होणार नाही आहे. म्हणून त्याला आटोक्यात पहिल्यांदा ठेवा, मग हे सगळं होईल. म्हणून सद्भाव हा जर रमाण म्हणजे होतो तो आहेच आहे, फक्त तो वाढवायचा. ते छोटं आहे बरोबर आहे, पण त्याला जसं ते मारुतीचं महाराजांनी सांगितलं की सगळ्यांच्याच ठिकाणी मारुतीच्या सारखा भगवंताचा निखारा किंवा स्फुल्लिंग आहेच, फक्त तो आपण विझवला आणि त्यांनी फुंकर घालून त्याचा मोठा अंगार तयार केला, धगधगीत गोष्ट तयार केली, धगधगीत भक्ती तयार केली. तर त्यामुळे ते त्यांनी केलं म्हणून तसं झालं. तो फुंकत राहिला आहे सारखा, म्हणून त्याचा निखारा फुलत गेला. आपण ज्यांनी कोळशाचे किंवा याचे शेगडी किंवा चुली पाहिल्या असतील तर त्या ठिकाणी एक ती पुंगळी ठेवली आहे, त्याने आपलं सारखं ते श्वास त्याच्यावर आदळतो आहे. तो आदळत राहिला की तोच नाही, त्याच्या बाजूचा निखारासुद्धा पेटतो, त्याच्या बाजूचा निखारासुद्धा पेटतो. हे सगळे पेटून एक चांगल्या तऱ्हेची तुम्हाला उष्णता निर्माण झाली, ज्याच्यावर तुम्हाला काय स्वयंपाक करायचं ते करा. पण हे फुंकर घालणं चालू पाहिजे. फुंकर भगवंत घालतोच आहे, फक्त मला त्याच्यात सद्भावासाठी नाम ओतलं पाहिजे. ते मी जर नाम निश्वाताचंच घेतो आहे मनुष्य, तेव्हा फुंकर तर घालणारच आहे. तर फुंकर घालताना जर साध्या भाषेमध्ये आता हे निखाऱ्याच्या बाबतीत आहे म्हणून फुंकर घालून त्याला तो फुलवला आणि त्याच्याबरोबर दुसरा तिसरा चौथा फुलला, त्याबरोबर तसेच जाळ तयार झाला, ज्याच्यातून पुढे तुमचं अन्न तयार होणार चुलीवर किंवा काय जे असेल शेगडी असेल तर त्याच्यावर. हे जसं होतं तसं इकडे जर या निश्वासाबरोबर नाम घेतलं जाईल, ते त्या श्वासाबरोबर जर चालू असेल तर आपोआप सद्भाव हा तुम्हाला सुस्थित करतो. सद्भाव सुस्थिती. तेव्हा आपल्याला काय झाले, घेण्यातल्या मनाचा स्वभाव कसा आहे, घेण्यात सुख आहे असं त्याची कल्पना आहे. आपल्याला देण्यातल्या सुखाची कल्पना नाही. देण्यातल्या सुखाची कल्पना ज्याला आली तो बघताय, म्हणजे काही असो, काय वस्तू असेल, काय त्याचं मत आहे, ते काय मान्य करू, चला तसं करूया. तसं करूया म्हटलं की प्रश्नच भेटतो. पण असंच करूया म्हटलं की आला संघर्षाचा परत. मग काय दोन्ही बाजूनी तलवारी उपसून काय करतील ते पुढं काय सांगता येत नाही. पण ठीक आहे, तसं करूया तर तसं करूया. म्हणजे कारण शेवटी असं आहे, भगवंताच्या इच्छेशिवाय तर काही होणार नाही. समजा आपण क्षणभर असं गृहीत धरू की तो म्हणतो असं करूया आणि आपण म्हणतो तसं करूया. आपण म्हटलं ठीक आहे, जाऊ तसंच करूया. पण शेवटी काय होणार आहे? शेवटी कदाचित भगवंत म्हणेल तेच होणार आहे ना. शेवटी तोही खरा नाही आणि हेही खरं नाही. त्यांच्या ठिकाणी असलेला भगवंत खरा आहे, मग त्याला जे करायचं तर तो करेलच. पण ही खात्री असणं म्हणजे भक्तीचा पाया आहे, ते फाउंडेशन आहे, त्याच्यावर सगळी भक्ती उभी आहे. आणि ती जर उभी असेल तर मग सुस्थिती मनाला राहते. आणि हे भावना बळाने जर आपण हे ऐक्य साधलं भगवंताचं, मी भगवंताचा आहे, काय महाराजांचा आहे, स्वामींचं आहे, हे एकदा ठरलेलं म्हटल्यानंतर मला त्यांच्याशी काही या अर्थाने घेणं नाही. मला फक्त देणं आहे. जे जेवढं माझ्याकडे शक्य आहे ते मी त्याला देतो, मागत काही नाही. आपण मागायचं झालं तर भगवंताशिवाय कुठेही मागू नये, नसेल तर कष्टाने मिळावं, संपलं. दोनच मार्ग आहेत खरं म्हणजे. तर तेवढ्यात जर राहिलं तर मनुष्य सुखात राहील. ती सुस्थिती आहे, ती त्याला मिळण्यासारखी आहे. पण बिनकष्टाचं हवं आहे, कष्टाच्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त हवं आहे, हे असली सगळे मनाचे कारभार ते सगळे, म्हणून घोटाळा होतो. तर मग यासाठी हे भावनेच्या बळाने हे ऐक्य माणसाला वाढवता येतं भगवंताचं. शेवटी उगाळून सुद्धा गोष्टी जर पक्क्या होत असतील तर भक्तीसुद्धा उगाळून पक्की होऊ शकेल का? एखाद्याचं एखाद्याशी पटत नाही, त्याच्यावर तो एकदा चर्चा करतो, दोनदा करतो, 10दा करतो, 50 वेळा करतो, मग ते इतकं पक्कं होतं की त्यांचं माझं आयुष्यभर पटणार नाही. आता हे उगाळूनच पक्कं झालं ना. मग समजा आपण असं ठरवलं की भगवंत माझा आहे, रोज उठलं की भगवंत माझा आहे, महाराज माझे आहेत, ते माझ्या पाठीचे आहेत, ते त्याबरोबर करणार, हेच उगाळलं समजा. तर महाराज शेवटी तिथं म्हणतील बाबा आता ह्याच्यापेक्षा ह्याला कष्ट द्यायला नको, आपण जावं सोडवून टाकावं सगळं. पण हा एकदा भगवंत माझा आहे म्हणतो आणि मी मात्र आहे बरं का, माझं काही मत आहेत, हा मजा म्हणतात, हे काय उगाळत नाही. सरळ वाईट गोष्ट उगाळ्यानं पक्की होते, चांगली गोष्ट त्याच्यापेक्षा चांगली पक्की होईल. तेव्हा त्यासाठी पण मूळ त्यागात आहे. त्यामुळे तिथे त्यक्तेन भुंजितः तसं आहे. आणि दुसऱ्या बाजूनं भावनाबळे श्रेष्ठ भक्ती, भावनाबलात भक्तिरुत्तमा. भक्तिरुत्तमा का?
तर ती भावनेचं बळ त्याच्या मागे लागतं म्हणून भक्ती उत्तम आहे. नाही तर भक्तीवर बोलायचं आणि चलायचं असं काय सोपंचं काम आहे. तर हे पकडायला किंवा काय करायला येईल आणखीन, तर मगाशी जो श्वासाचा संबंध आला तर आता तिथे थोडासा योगाचा भाग आहे म्हणून त्याच्याशी संबंध आहे. त्यांचं म्हणणं असं की ज्यामुळे मन बलिष्ठ झालेलं आहे ते माझं त्याच्यावर लक्ष नाही म्हणून जास्त बलिष्ठ झालं. एखाद्या ठिकाणी चोरी होती, त्या गोडाऊनमध्ये झाली, कुठं काय बागेत झाली, कशात झाली, काय जी चोरी होती. आता चोरीच्या वेळेला चोर दरवाजाची बेल वाजवेल आणि मग बागेत जाईल, मी जरा चोरी करायला निघाले, असं काही कल्पना आहे का आपल्या काही, असं कुठं कळते का काही की मी चोरी करायला आलो त्यामुळं जरा तुमचं लक्ष असू दे. तर असं म्हणून का तो काय करतो, तर तो चोर येतो त्यावेळेला तुमचं लक्ष नसतानाच तो नेणार. म्हणजे ज्या वेळेला हे लक्ष नाही त्यावेळेला तो नेणार. तर आपल्याला हे जे श्वास चालले आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष नसलं तर मन चोरी करून जाणार. त्यामुळे त्यांनी एक सोपा मार्ग आपल्याला सांगितले. ते फार कठीण मार्ग चाललेले लोक आहेत पण तरीसुद्धा आपल्यासाठी सोपं सांगितलं आहे की वायुरोधनात लीयते मनाः. म्हणजे मुद्दम ते कुंभमेळ्यात त्या भानगडीत काही पडू नये. कोणी सामान्य माणसाने काही पडू नये. ज्यांना कोणी अधिकारी योगी गाठ पडला असेल तर त्यांनी पडावं, नसेल तर पडू नये. सरळ शांत बसावं, त्यांच्या मार्गाचा सोपा अर्थ सांगतो. शांत बसावं. आधी ते अवघडच आहे मुळामध्ये, तरीसुद्धा बसावं. आता सोपं काय असणार, एवढं एक सोपं आहे की हो काहीच करायचं नाही आहे, पण लोकांना काहीच करायचं नाही हेच सगळ्यात अवघड वाटतं. त्यांना जर म्हटलं की बाबा साधन करायचं म्हणून काय करावं म्हणून तुमच्याकडे आलो आहे, तर तुम्ही जर सांगितलं त्यांना की तुम्ही असं करा, शांत बसा, ते म्हणते हो ते बरोबर आहे, पण काय साधनं काय ते सांगा आम्हाला. त्याला तुम्ही शीर्षासन करायला सांगा, त्यात त्याला आनंद वाटेल. पण त्याला जर म्हटलं की स्वस्त बस नुसता तर त्याला ते बरोबर नाही वाटत, कारण मनाच्या ते विरुद्ध आहे. मनानं असं वाटतं काहीतरी करायला पाहिजे, काही करायला नाही पाहिजे, हेच करायला पाहिजे. खरं म्हणजे ज्या वेळेला 5 मिनटं आपण बसणार आहोत ना, त्यांना अशी अपेक्षा आहे आणि याचा प्रयोग करून बघायला हरकत नाही की आपण जर समजा आपला श्वासोच्छ्वास चालला, आपल्याला गुरुची मूर्ती नको, ते देवाची मूर्ती नको, अमकं नको तमकं नको, काय हे आपल्याला समोर आणायचं, डोळे मिटायचे, मग ते दर्शन वगैरे काय भरगड नाही, काय नाही. श्वास तर चालू आहे एवढं तर कळते, श्वास आला श्वास गेला, श्वास आला श्वास गेला, बाकी आपल्याला काय माहिती. असं 5 मिनटं शांतपणे बसून बघा. तर असं जर त्या श्वासावर लक्ष असेल तर एखाद्या जाळ्यामध्ये जसा पक्षी अडकतो तसं मन अडकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा प्रयोगाचा भाग आहे, आपली वेळ चालली म्हणून मी आता जास्त सांगते, पण आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही. याने चित्ताला शांतता येते आणि ती काय येते तर तुमचं फक्त श्वासाकडेच लक्ष ठेवायचं तुम्ही ठरवलेलं आहे, तेवढा निर्धार लागेल. तेवढा निर्धार किती, आता हा 1 मिनिट पुरेल, थोडी तयारीनं कदाचित 3 मिनटं जमेल, कदाचित 5 मिनटं जमेल, मग आपल्याला त्याचा आनंद कळेल की इतर गोष्टी येत नाहीत काय त्याच्यात. हे झालं तर मनाला त्यांचं म्हणणं जाळ्यात पक्षी अडकवावा. वायुरोधनात लीयते मनाः जाल पक्षीवत रोध साधनम. त्याला अवरोध, तुम्ही जर उठलात मनाच्या विरुद्ध तर जमणार नाही काम. आपलं जाळ्या टाकून ठेवल्यावर अलगद पक्षी त्याच्यात सापडावा. तसं श्वासाच्या गतीकडे जर लक्ष ठेवून नुसता मनुष्य शांत बसला, फक्त ते मी जास्त वेळ मग ते 1, 2, 3 वगैरे तर तसलं काही नाही. म्हणजे 1 वेळा घेतला मग 2 वेळा ठेवलं, कुंभकर्ण रेचकन अमकं तुमकं काही करू नये, ते सगळं भगवंत करतोय. आपली जर योग्यता असते तर हिमालयात बसवलं असतं आपल्याला. उगाच काहीतरी म्हणतात, काय अर्थ आहे. आपण आपलं इथं असं प्रपंच आहे, प्राचीनांची दोरी, ठीक आहे, इथे बसलो आहे इथं बसल्याचं. आणि सुदैवाने अजूनही आपण ज्या जागी बसलेले आहोत, कुठे घरामध्ये आहोत, कशात आहोत, त्याच्यात आपल्याला एक 5 मिनटं मोकळीक देतात. अर्थात एरवी तसं वागावं लागेल. तुम्हाला कोणी बसून देणार नाही असं नाही. एक 5 मिनटं मी जरा 5 मिनटं बसतो देवासमोर म्हटलं तर काही बिघडणार नाही. काय एक कोपऱ्यात बसलं, एखादी असं टाकून बसलं, एखाद्या खुर्चीत बसलं, शांतपणे फक्त आपला श्वास नुसता चालला आहे, निरीक्षण फक्त, बाकी काय आहे त्याच्यावर लक्ष ठेवू नये. म्हणजे मग मनाला जी चोरी करायची सवय ती त्याला ती करता येत नाही. जसं त्या चोराला बागेतलं फळ नेता येणार नाही किंवा तिथल्या एखादी वस्तू नेता येणार नाही, गोडाऊनमधली वस्तू नेता येणार नाही, तसं जो श्वासावर सावधान आहे त्याचं मन त्याच्या ताब्यात यायला सुरुवात होते, असं त्याचं म्हणणं आहे. आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि मुळातच आता याच्या पुढे वायूचा आणि चिंतनाचा विषय आहे, पण इथपर्यंत तरी यायला हरकत नाही की वायुरोधनात लीयते मनाः जाल पक्षीवत रोध साधनम.
तेव्हा रोध करायला मनाचं जर त्याला पकडायचं असेल आणि त्याला जर आपल्याला शांततेच्या कामाला लावायचं असेल, भक्तीच्या कामाला लावायचं असेल, तर ते तसं पाहिजे ना आपल्या ताब्यात. जप करायचा झाला तरीसुद्धा बसल्यानंतर जपच सुरू झाला पाहिजे, आठवणी सुरू झाल्या नाही पाहिजेत ना. नाही तर जपाला बसला की आठवणी सुरू होतात, भांडणं आठवतात, कामं आठवतात, हे सगळं का होतं. तर मन ते तिथं नाहीच आहे ना. त्यात आपण बसायची सवय ठेवली नाही आहे, म्हणून काहीही जप न करता, काहीही बाकीचं काही आपण काही न ठरवता तो श्वास असाच घेईन, मग दीर्घच घेईन, मग तो लंबच घेईन, नामुगत करीन, काही करायची गरज नाही. परमेश्वर व्यवस्थित सगळं करतो आहे. प्रत्येकाच्या श्वासाची गतीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतिमानाप्रमाणे बरोबर ठेवलेली असते आणि ती तशी त्याने ठेवावी. त्यानं उगाच काहीतरी प्राण रोधून धरला आणि काहीतरी श्वास रोधून धरला, जे बाकीच्यांचे प्राण कंठाची यायची वेळ आहे याचे येतीलच, त्याचे पण येतील. तेव्हा असलं काही करू नये. सरळ बसावं एक शांतपणे 5 मिनटं आणि कसा श्वास चालला आहे बघा. आपल्याला एक विश्वशक्ती कसं काम करते याचा अनुभव येईल आणि तिकडं मन ताब्यात येईल बाजूला. ते ताब्यात यायला सुरुवात होते. यासाठी मग त्याच्या सगळ्या खोड्या मनाच्या कळतात आपल्याला. मालक जाग्यावर असला म्हणजे जसं कोण कसा किती काम करतो हे त्याला कळू शकतं. कोण चुकवतोय, कोण नाटक करतोय, सगळं कळतं बरोबर. पण ह्याच्यासाठी मालक सावधान आणि जागा लागतो आणि स्थिरही लागतो. तर तसा असला तसंही आपलं काम आहे. ह्या बाबतीत जसं याला हे स्थैर्य मिळालं, तर ते स्थैर्य मिळालं आपल्याला सोपं साधन काय तर श्वास. बाकीची आपल्याला स्थैर्याची साधनं खूप आहे. अगदी पद्मासन, इकडं पाया लागती कळ, आणि कशाला पद्मासन म्हणजे त्याचं मन सगळं ते कळ कधी कमी होती ह्याच्याकडे ते असं काही करू नये. म्हणजे त्या गोष्टी थोर आहेत, पण आपल्या योग्यतेच्या जर असतील तर कराव्यात, नसेल तर करू नये. सरळ सरळ आपल्याला स्थिरसुखम आसनम बस, जे आपल्याला जे जमतं आहे ना, ज्याच्यावर स्थिरही राहता येतं आणि सुखाचंही राहतं, अशा आसनावर शांतपणे बसावं. काय आपल्याला ती खुर्चीत बसायला येत असेल काय हरकत नाही, तिथे बसा. फक्त कारण श्वासाचा ह्याच्या कशाशीच संबंध नाही आहे मुळात. म्हणजे साधन त्याने असं काढून दिलेलं आहे आपल्याला की एखाद्याने खूप संशोधन करावं, खूप कष्ट घ्यावे, काय करावे, आणि एखादी अगदी सोपीशी गोष्ट आपल्या हातात त्याचं निष्कर्ष म्हणून ठेवावी. तसं आहे हे काम. त्यांनी फक्त श्वास त्याच्यावर लक्ष ठेवावं म्हणले आणि ते केलं की हळूहळू त्याची गती, त्याचं चालवणारा नियंता परमेश्वर, त्याची व्यवस्था, त्यात माझं स्थान काय, हे मला जे मिळतंय तो श्वास उधार उसनवार आहे. आना होय ना होय इतकं आहे ना ते शेवटी. श्वास श्वास पे हारा भजो, वृथा श्वास मत खोय, असं आहे ना काहीतरी. तेव्हा त्याच्या अर्थाने वृथा श्वास घालवू नये. लक्ष ठेवलं तरी सुद्धा त्याचा वापरच आहे, त्याचा उपयोग करून घेतल्यासारखा आहे, चांगल्यासाठी उपयोग करून घेतल्यासारखा आहे. तर तो करावा. म्हणजे त्या श्वासात श्वास श्वास पे हारा भजो हे तर उत्तमच आहे. आपण जर समजा त्याच्यावरती नाम असेल एखाद्याचं तर तो उत्तमच आहे, पण तरीसुद्धा ते जर कष्टाचं झालं तर ते करू नये. म्हणून महाराजांनी सांगितलं श्वासावर नाम घेण्याचा काळ राहिला नाही असं म्हणाले. कारण का आपलं प्रकृतिमान त्याला अनुकूल नाही. त्यापेक्षा नुसतं श्वासावर लक्ष ठेवायला काही अनुकूलता आणखीन लागतच नाही. आपलंच लक्ष लागतं आणि निर्धार लागतो की माझं लक्ष ठेवायचं आहे आणि निर्धार पाहिजे. मग ते मन जाळ्यात सापडायचा पहिला मार्ग जसा असेल तर मन जाळ्यात ज्यावेळेला पकडतात त्यावेळेला जाळं नुसतंच टाकून ठेवलेलं असतं. त्यावेळेला त्या क्षणी काहीच घडत नाही. जेव्हा ते जाळं जवळजवळ यायला लागतं तेव्हा त्यातला पक्षी जवळजवळ येतो तुमच्या. तो हातात यायला जसं केवढा तरी लांब जरी पतंग आकाशात दिसत नाही एवढासा गेलेला असला तरी चक्री जो फिरवत बसलेला आहे त्याला हळूहळू तो दिसायला लागतो आकाशात. आणि मग एक वेळ अशी येते की तो पकडतो हातात. तर तसं भगवंताची अवस्था आहे, तशी सृष्टीच्या चालकाची अवस्था आहे. तर ती अवस्था सापडायला हे काम सोपं आहे. म्हणजे त्यांनी तसं आपल्याला खूप सोपं करून दिलं आहे. जाळ्यामध्ये पक्षी सापडे, वायुरोधने मन तसे अडे. त्याला अडावं लागतं मनाला, कारण हा श्वासावर लक्ष ठेवू नये. आपल्याला हालचाल नाही करता येणार, कारण हालचाल करूनच देत नाही. तो शेवटी मन तरी काय, शेवटी ते वायुरूपच आहे. ती शक्ती आहे, ती वायुरूप आहे. त्यामुळे त्याच्यावरचं नियंत्रण त्याच्यावर आपोआप लागू होतं. वेगळा त्याच्यासाठी कायदा करावा लागत नाही. जसं एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे तो सगळ्या भारतभर लागू आहे, तर मग त्याच्यासाठी राज्याला वेगळं काही करावं लागत नाही, राज्याला आपोआप लागू होतो. तसं तो मनाला आपोआप लागू होतो. श्वासावरच तुम्ही बसलेले आहात धरून जर, तर तुम्ही त्या एंट्री पॉईंटलाच बसलेले आहात. त्यामुळे मनाला कुठं बाहेर जाता येत नाही. पहिल्यांदा ते विरोध करेल, म्हणेल यानं काय होणार आहे, त्यानं काय होणार आहे, असं असून काय होते का, अमकं काय. तू गप्प बस, मला काय करायचं मी करतो. आता हे घरात एरवी नाही का म्हणत आपण, मग तसं करायचं.
श्रीरमणाय ॐ नमो भगवते 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 श्रीरमणाय